महसूल कर्मचाऱ्यांच्या संपावर 23 जुलैच्या मंत्रालय स्तरावरील बैठकीत तोडगा निघणार. 9,000 कर्मचारी संपावर असल्याने कामकाज ठप्प. राज्यात सुधारित आकृतीबंधाच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी मागील 5 दिवसांपासून सुरू केलेल्या कामबंद आंदोलनावर दिनांक 23 जुलै रोजी मंत्रालयात आयोजित बैठकीनंतरच तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुर्तास आंदोलन सुरूच असल्यामुळे महसूल पातळीवरील प्रमाणपत्र वाटपाचे काम ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. राज्यात महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करून रिक्त पदे भरावीत यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी दिनांक 15 जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात राज्यातील 9,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे महसूल पातळीवरून दिली जाणारी हजारो प्रमाणपत्रे वाटपाचे काम ठप्प झाले आहे. सध्या शासनाकडून लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांसाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव घेतले जात आहेत. मात्र यासाठी लागणारी प्रमाणपत्रेच मिळत नसल्याने लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. याशिवाय विद्यार्थी व नागरिकांसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र देण्याचेही काम ठप्प झाले आहे. राज्यभरात हजारो प्रमाणपत्र मंजुरी अभावी रखडल्याचे चित्र आहे. दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. तर दुसरीकडे शासनाने संप कालावधीत वेतन न देण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर दिनांक 23 जुलै रोजी मंत्रालयात बैठकही बोलावण्यात आली आहे. मुंबई येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात मंगळवारी दिनांक 23 जुलैला सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सहसचिव, उपसचिव, विषयांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत चर्चेनंतर आंदोलनाबाबत तोडगा निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष जीवन आहेर म्हणाले की राज्यात दर 10 वर्षांनी आकृतीबंध बदलणे आवश्यक आहे. मात्र सध्या 2006च्या आकृतीबंधानुसारच कामकाज सुरू असून त्या पदसंख्येवरच कर्मचारी काम करीत आहेत. त्यातही सुमारे 30 ते 40% पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका कर्मचाऱ्याला 2 पेक्षा अधिक विभागाचे काम पाहावे लागत आहे. त्यामुळे दांगट समितीच्या शिफारसीनुसार आकृतीबंध मंजूर करून रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरावी ही आमची मागणी आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली असून दिनांक 23 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली आहे.